चे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण होतो तमाम अतिथींच्या वतीने साहेबांच्या वतीने हार्दिक स्वागत होतं आणि नुकतेच ज्यांच्या वतीने आगमन झालेला मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय गणेशजी भैया राष्ट्रीय बहुतेक पाटील भयांची वतीने आगमन झालेला आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय भयांची वतीने हार्दिक स्वागत करूया। मित्रांनो सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय मोठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय बाळदादा आदरणीय मदनदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी गेल्या चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय सगळ्यांचे पाय बघताय आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या समाधीला साक्षीला घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो या महिन्यात असे अनेक योग आहेत मी 11 तारखेला राजीनामा दिला त्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती आज निर्णय करतोय मी मोठे पाटील कुटुंब निर्णय करतोय आपण सगळेजण दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो आणि योगायोग बघा ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचंय की सरकारवर्षी शंकरराव मोठे पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवरत्न महिन्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला
आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही. 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठेदादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचं, तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजितदादांनी बाळादादांनी इथं घोषणा केली याच शेवटना बांधायच्या एवढ्या याच ठिकाणी आणि आपण 1,16,000 मताने निवडून दिलं. त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेली. त्याची इतिहासात नोंद झाली. माळशिरसला आपण आमदार दिला. पंढरपूर मंडळात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला. पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले. हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार म्हणजे काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख पडली. इथं जमलेले सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक नाही काम करेल दादा. विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज दोन्ही पालखी मार्ग साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता, साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता, हे सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग कोणाच्या काळात मंजूर झाले? मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिलं. आज 6 पत्र दिलं. त्याच्यानंतर दादासाहेबांनी सरकार वर्षांच्या जयंतीला शतक महोत्सवी जयंतीला विजयसिंह मोठे पाटील क्रीडा संकुलवरती आदरणीय रणजितदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी केली. रणजितदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते, राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या, त्यावेळेस मागणी केली. त्यानंतर मोठे दादांनी पाठपुरावा केला आणि रणजितदादांनी केला. साहेब योगायोगाने त्यावेळेस सरकार वर्षीच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही. परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू. आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रात. त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 1,000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीची टोकन अमाऊंट दिली. आज एक महाशय आपल्या मतदारसंघात वेगळी बोलत होता. मी वर्षाला 1,00,000 कोटी आणले, वर्षाला 1,00,000 कोटी आणले, तासाला 1,000 कोटी आणले असं बोलत होत. दिसले काय बाबा तुम्हाला कुठं हे काय कामाला सगळं दिसले कोणाला? ह्याला काय काम करायचे दिसला मला. रणजितदादांनी मला सांगितलं अरे भैया आपण लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी स्कीम आहे ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्याला तपासण्या केल्या. कलेक्टर तुमच्याच कार्यालयात केलं. साहेब हे सगळं केलं, केंद्राचं चांगलं सामान आलं
महाराष्ट्र तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं. नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला, व्हिडिओला फोन लावला प्रत्येक तालुक्याला, सामान अजून सुद्धा सगळे पडू नये. त्या आपण लोकांना कसलं साहित्य लावून दिलं. त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे विरोधी आमदार आहेत, त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायला नाही. साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं. सगळ्या शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला, आमच्या हस्ते नाही झालं चालेल. कुणासाठी आले तर गोरगरिबासाठी आले, हे द्या. अजून कोणी वाटत नाही, कोणामध्ये कोण नाही. आणि 1 लाख कोटी कुठे गेले मला हे समजत नाही. आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवगडचं धरण जेव्हा मंजुरी करायची 80च्या दशकामध्ये निलंगेकर साहेबांसोबत प्रेस्टिजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच व्यवस्थांवरती राज्यपालांनी बंदी. आता तिकडचा अनुशेष दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली. लाख मतं ज्या माणसाला दिली त्याचं काम होतं की मोठ्या दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, रणजितदादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, इथला आमदार घेऊन जायचा. तर गेले नाहीत बैठकीला. तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती, यांच्या युतीमध्ये आली नव्हती माहिती. विरोधी पक्षाचे 2 आमदार घेऊन तिथे गेले आणि नीरादेवगडची बैठक केली. त्याच्या आधी नीरादेवगडचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या. त्यांनी फक्त पुढे टाकलेलं काम केलं आणि सांगतो आता मी पाणीदार सरकार आहे. पाणी कुठं दिसलं रे बाबा. कृष्णा विभाग दानांचा जिव्हाळ्याचा विषय 6 जिल्हे आणि 31 तालुक्यासाठी योजना, त्याला सुद्धा विरोध. ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन पैसे केला. आता काय कृष्णा भीमा श्रीकरांच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलं. प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची आणि केवळ मोठ्या दादांना आणि रणजितदादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं करायचं. पक्षाचे पदाधिकारी असताना सुद्धा प्रत्येक गोष्टी घ्यायचा गरज नाही. सांगतोय माणसाची माणसं द्या. ज्यांनी मतं टाकली नाही ते ह्याच्या आहेत. ज्यांनी मतं टाकली नाही त्यांना कळत. दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली, मला खासदारकी पदासाठी मी इच्छुक आहे. आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 मार्चच्या काय त्याच्या आसपास त्यांची उमेदवारी जाहीर झाली. म्हणून आता घरी बसू, काय गरज नाही पुढच्या रस्त्यात. परंतु महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने तसंच माढा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत तर प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं. मग बाळदादांनी सांगितलं सगळ्यांनी, मोठ्या दादांनी सांगितलं जावा, प्रत्येक गावात जावा, लोक काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेबने प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबांपासून सकाळवर्षी पासून दादा रणजितदादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय केलं, त्याची उजळणी करून देते आम्हाला. हे केलं. बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोलले, त्याच्यापुढे पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली. एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणार असेल तर गावात
नाही कधी ऐक नाही हे असं कार्यक्रम असा करमायचं आहे माघारी द्यायचं आणि दादांना पण सांगा जाईल तर असाच पट्टा सुरू झाला मी हे सगळं बरोबर मोठे दादांना सगळे सांगतो कुटुंबाचे आम्ही सगळे सांगतो आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच सांगितलं दुधादारात सांगितलं शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरू केलं एवढे वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळाल्या मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी नाही मला उभा आहे जसं मागाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो कारभारीने कसले घर नेतात या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार वर्षी पण शिकवून दिली आणि मोठ्या दादांनी पण दिलेली आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय काय निर्णय घेतला काही जणांनी प्रश्न विचारला मागच्या वेळेस पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही 60-65 वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकामेकाचे गोष्टी आणि ऋणानुबंध काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि महबूबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा महबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेलं त्यामुळे आता तो प्रश्न कोणी विचारायच्या भानगडीला अजिबात करू नका आणि दुपारी बसताना सगळ्या राज्याने बघितलं साहेबांचा दादांचा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा आधी बोलत नाही कारण आपल्या साहेबांचं ऐकायचं आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण 16 तारखेला पुन्हा एकदा भेटणार फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं एका माणसाला आपण त्याला निवडून दिला त्याला मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला त्यांनी या 5 वर्षात केला मी फक्त 2.5 वर्षात केला मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्याने एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल
शेवटचं बोलतो मी. तुम्ही जे कुटुंबावरती केंद्र प्रेम करता सगळ्यांवर्षी आदरणीय मोठे दादा त्यांच्या विचाराला त्यांच्या संस्काराला एवढा सुद्धा काळा जाऊन देणार नाही एवढं सांगतो. मग घ्यायची ना तुला आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने आजपासून तुकारी हातात घेतो. कॅमेरा 5 मिनिटं त्यांना ऐकू